नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चर मध्ये फंड फ्लो स्टेटमेंट मधील दुसरा प्रॉब्लेम घ्यायचा आहे। तर बघा, मी अगोदर प्रॉब्लेम वाचून दाखवतो, त्यानंतर आपण सोल्युशन घेऊ। अ बॅलन्स शीट ऑफ इंडिया कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 डिसेंबर 2014 and 31 डिसेंबर 2015 बॅलन्स शीट दिलेली आहे। बघा, बॅलन्स शीट मध्ये मी सांगितलं अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये 2 वर्षाची बॅलन्स शीट दिलेली असते। एक लायबिलिटी साइडला 3 कॉलम आणि ऍसेटला 3 कॉलम। आता लायबिलिटीला पहिल्या कॉलम मध्ये नाव लायबिलिटी, नंतर प्रिव्हियस इयर, करंट इयर, तसंच ऍसेटला ऍसेट, प्रिव्हियस इयर आणि करंट इयर। मग लायबिलिटीज बघा, पुढल्या कॉलमला 2014 आणि त्याच्या पुढल्या कॉलमला 2015 असे नाव द्यायचं। तर मी लायबिलिटी आधी वाचतो। पहिले बघा, शेअर कॅपिटल 3 लाख, 2015 ला 5 लाख। त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 60,000 होते, ते वाढून 1 लाख झाले 2015 मध्ये। म्हणजे अगोदर मी 2014 ची आकडेवारी सांगेल, नंतर 15 ची बघा। जनरल रिझर्व 40 होते, म्हणजे 40,000 होते, 60,000 झाले। क्रेडिटार्स 1,70,000 होते, 2,33,000 झाले। बिल्स पेबल 40,000 होते, 80,000 झालेत। आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 13,000 होते, 21,000 झालेत। आणि टोटल लायबिलिटी बघा, 6,23,000 2014 ची, आणि त्यासोबत 2015 चं टोटल लायबिलिटीचं जेव्हा टोटल करू तर ते टोटल बघा 9,94,000 हे लायबिलिटीचं 2015 मधील टोटल। आता ऍसेट साइडला येऊ। ऍसेट 2014 आणि 15 लगेच आकडेवारी सांगा। लँड अँड बिल्डिंग 1,50,000 होते, ते 2,70,000 झालेत। प्लांट अँड मशिनरी 1,40,000, 3,50,000। स्टॉक 1 लाख, 1,75,000। डेटार्स 2,10,000, 1,50,000। कॅश 23,000, 49,000। या ऍसेटचं 2014 चं टोटल बघा 6,23,000 आणि 15 चं टोटल केलं असता 9,94,000 हे टोटल बॅलन्स शीट बंद झालेली आहे। आता बघा, ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ऍडजस्टमेंट आहेत काही। ऍडजस्टमेंट वाचतो। नंबर 1 बघा, ₹45,000, ₹45,000 डेप्रिसिएशन हॅज बीन चार्ज्ड ऑन प्लांट अँड मशिनरी ड्युरिंग 2015, म्हणजे 2015 या वर्षादरम्यान काय केलंय, प्लांट अँड मशिनरी वरती 45,000 डेप्रिसिएशन आकारलेला आहे। ऍडजस्टमेंटच्या 2 परिणाम होतात बरं का ऍडजस्टमेंटचे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर नंबर 2 ऍडजस्टमेंट बघा, अ पीस ऑफ मशिनरी वॉज सोल्ड फॉर ₹18,000 18,000 ड्युरिंग द इयर 2015 फुल स्टॉप, इट हॅड कॉस्ट ₹26,000, डिप्रिसिएशन ऑफ ₹11,000 हॅड बीन प्रोव्हाइडेड ऑन इट। दुसरी ऍडजस्टमेंट काय म्हणते बघा, 26,000ची मशिनरीचा तुकडा तो विकलाय किती, 18,000ला। किती, 18,000ला। त्याबरोबरच काय सांगितले, त्याच मशिनरीवरती 11,000 डिप्रिसिएशन बी सांगितले। म्हणजे इथं आपण समजून घेऊ बघा, काय इथं लिहितो म्हणजे लगेच साफ करत। 26,000 किंमत होती मशिनरीच्या तुकड्याची, ती विकली कितीला, 18,000ला। आणि त्यासोबतच सांगितले यावरती 11,000 काय डिप्रिसिएशन पण आकारलेलं आहे, हे लक्षात। म्हणजेच 26,000 मधून हे 11,000 वजा केले असता राहतात किती हो, 15,000 राहतात ना। पण ती मशिनरी 15,000ची मशिनरी विकल्या किती, 18,000ला। म्हणजेच इथं 3,000 प्रॉफिट आहे बरं का, हे आपल्याला नंतर काढावं लागतो, प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी। म्हणजे बघा, 26,000ची मशिनरी 18,000ला विकली, पण 26,000 मधून 11,000 अगोदरच सांगितले स्पेशली मेन्शन करून की त्या 26,000 मधून 11,000 काय आहे, डेप्रिसिएशन आहे। मग 26 मधून 11 गेले,
राहतात 15, पण 15,000ची मशिनरी किती 18,000ला विकल्या, जास्त किमतीला विकल्या. मग तिथे किती प्रॉफिट आहे, 15 मधून 18 गेले, राहतात 3. हे काय झालं, प्रॉफिट. हे लक्षात, ते आपल्याला ऍडजस्टमेंट सोडताना विचारात घ्यावं लागते बरं का. मग बघा पुढे, ही दुसरी ऍडजस्टमेंट झाली. येले का लक्षात, ऍडजस्टमेंट दोन्ही सांगतो समजून, एकदा बघा लक्ष द्या. प्लांट अँड मशिनरी वरती 45,000 डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे. त्याबरोबरच एक मशिनरी होती, तिची किंमत किती होती, 26,000. त्यावरती डेप्रिसिएशन सांगितले 11,000 आणि पण विकल्या कितीला 18. मग 3,000 ते प्रॉफिट आहे, ते आपल्याला ऍडजस्टमेंट सोडून घेताना घ्यावं लागेल. त्याबरोबरच या प्रॉब्लेम मध्ये पुढे दिले प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल आणि फंड फ्लो स्टेटमेंट. हे लक्षात, हा झाला प्रॉब्लेम. 2 ऍडजस्टमेंट आहेत सोडायची. पण त्यासोबतच एक समजून घ्यावं लागेल, जर तुमच्या बॅलन्स शीट मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर दिलेलं असेल, एक पद प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मी वाचताना सांगितलं, तसं जर दिलेलं असेल तर आपल्याला आणखीन एक अकाउंट तयार करावं लागते, ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बरं का, मागच्या अगोदरचा जो प्रॉब्लेम घेतला त्याच्यात प्रॉफिट अँड लॉस नव्हतं, म्हणून आपण ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस काढलेलं नाही. आणि या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीटला बॅलन्स शीट दिलेली आहे, त्याच्यामध्ये दिलंय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे लक्षात, मग ते इथं घ्यावं लागेल त्याचं बॅलन्स. आणि ऍडजस्टमेंट जे काय आहे ते सोडून घेताना काही परिणाम इथं पण होईल. आणखीन एक सांगितले डिप्रिशिएशन, मशिनरीवरती मशिनरीचा तुकडा विकला, मग इथं मशिनरी एक प्लांट अँड मशिनरी अकाउंट एक तयार करून घ्यावं लागेल बरं का. हे लक्षात, तर आपण अगोदर काय करू, हे स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल अगोदर सोडून घेऊ, नंतर हे ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम मधल्या सोडून घेऊ, नंतर इकडे. हे लक्षात, मग घ्या. मग काय, स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, त्याच्यामध्ये टोटल 4 कॉलम. पहिला पर्टिक्युलर, दुसरा 2014, त्यानंतर 2015, त्यानंतर चेंजेस इन वर्किंग कॅपिटल इन्क्रीज डिक्रीज, म्हणजे एक चौथ्या कॉलम मध्ये 2 कॉलम तयार करायचे, एक इन्क्रीजचा आणि एक डिक्रीजचा. हे लक्षात, त्यासोबत इकडे सांगतो फंड फ्लो स्टेटमेंट तयार करा. हे लक्षात, फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये सोर्स एका साईडला, मग रुपीज, नंतर ऍप्लिकेशनच्या युसेस म्हणतात त्याला ऍप्लिकेशन, त्यानंतर रुपीज, त्यानंतर ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्यामध्ये डेबिट साईडला पर्टिक्युलर रुपीज, क्रेडिटला पण पर्टिक्युलर रुपीज, प्लांट अँड मशिनरी ऍज इट इज तसंच पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज, डेबिट क्रेडिट. हे लक्षात. तर बघू, आधी वर्किंग कॅपिटल काढून घेऊ. वर्किंग कॅपिटल आपलं माहित आहे, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, जे काही येते ते वर्किंग कॅपिटल. घ्या, करंट ऍसेट, इथे ये नाव द्या किंवा मग डायरेक्ट टोटलला दिलं तरी चालेल. करंट ऍसेट अगोदर लिहून घ्या. स्टॉक, डेटार्स, कॅश. स्टॉक, डेटार्स आणि कॅश, त्याची रक्कम लिहून घ्या. 1,00,000, 1,75,000, 1,00,000, 1,75,000. त्यानंतर डेटार्स 2,10,000. इन्क्रीज डिक्रीज एकदा आधी लिहून घ्या, करंट असेट टोटल, त्याच्यातून इन्क्रीज डिक्रीज आपण नंतर करू. 2,10,000 आणि 1,50,000. त्यानंतर कॅश 23,000 आणि इकडे 49,000. हे लक्षात. त्यानंतर टोटल करंट ऍसेट्स, हे लक्षात. बघा, मग आता इन्क्रीज डिक्रीज अगोदर लिहून घेतलं, आता इन्क्रीज डिक्रीज बघा. 1,00,000 होते 2014ला, 1,75,000 झाले, म्हणजे चालू वर्षामध्ये मागच्या वर्षा तुलनेत वाढ झाली. वाढ झाली असता इन्क्रीजच्या रकमेत किती 75,000, इकडं डॅश. त्यानंतर 2,10,000 होते 1,50,000 झाली, म्हणजे डिक्रीज झाले, म्हणून डिक्रीजच्या रकमेत किती 60,000.
त्यानंतर 23,000 होते 49 झाले, इन्क्रीज झाले किती न 26 न, इन्क्रीज 26 झालं. टोटल करंट असेट घ्या मग, हे किती होता 3,33,000, इकडं 3,74,000. आलं लक्षात? हे झालं टोटल करंट असेट. त्यानंतर बी नंबर घ्या, करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी घ्या मग. करंट लायबिलिटी काय काय आहे? क्रेडिटार्स, बिल्स पेबल आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. क्रेडिटार्स आधी लिहून घेतो बरं का, बिल्स पेबल, त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. रकमा घ्या त्याच्या. क्रेडिटार 1,70,000, 1,70,000, 2,33,000. त्यानंतर 40,000, 80,000 बिल्स पेबल, 40,000, 80,000. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 13,000, 21,000. त्याला नाव द्यायचं टोटल करंट लायबिलिटी. आता इथं काय करावं लागेल? आता इथं आपण टोटल करंट ऍसेट काढताना इन्क्रीज डिक्रीज बघितलं. इन्क्रीज झालं तर इन्क्रीजच्या रकान्यात, डिक्रीज झालं तर डिक्रीजच्या रकान्यात. बरोबर. इन्क्रीज डिक्रीज कसं ठरवायचं? तर मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात जर वाढ झाली असेल रकमेत तर ते इन्क्रीज म्हणायचं करंट ऍसेट मध्ये, म्हणून इन्क्रीजच्या रकान्यात लिहायचं. पण समजा चालू वर्षाच्या तुलनेत मागच्या वर्षीमध्ये जर वाढ असेल, म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात जर घट झाली असेल तर त्याला डिक्रीज म्हणायचं आणि डिक्रीजच्या कॉलम मध्ये जी काही फरकाची रक्कम लिहून टाकायची. ते झालं करंट ऍसेट बाबत. करंट लायबिलिटी बाबत जे काही करंट लायबिलिटी आहे टोटल लिहून घ्या. त्यानंतर बघा काय करायचं, इथं इन्क्रीज असेल तर चालू वर्षामध्ये वाढ असेल तर इन्क्रीजच्या कॉलम मध्ये लिहाल तो, चालू वर्षात घट असेल तर डिक्रीजच्या कॉलम मध्ये लिहाल तो फरकाचं. पण इथं उलट करायचं. त्याच्या काय करायचं, जर मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षामध्ये जर वाढ असेल तर ती काय असते, इन्क्रीज जरी असली पण ती लिहायची कुठं, डिक्रीज मध्ये. का? कारण लायबिलिटी वाढली की करंट ऍसेट कमी होते ना, म्हणजे लायबिलिटी वाढली की देणं जास्त असते, मग ते कमी करावं लागेल आपल्याला. म्हणून काय करावं, इन्क्रीज इथं जर झालं लायबिलिटी मध्ये, करंट लायबिलिटी मध्ये, तर डिक्रीज मध्ये लिहायचं. जर समजा डिक्रीज जर झालं, इन्क्रीज डिक्रीज कशावरून ठरवायचं, मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षामध्ये वाढ झाली किंवा घट झाली त्यावरून ठरवायचं. हे लक्षात. तर बघा क्रेडिटार 1,70,000 होते, 2,33,000 झाले, तर किती फरक आहे, इथं इन्क्रीज झाले. इन्क्रीज झाला असलं तरी पण काय नियम याच्या विरुद्ध, करंट ऍसेटच्या विरुद्ध नियम कुठं, करंट लायबिलिटीला. मग इन्क्रीज झाले पण डिक्रीज मध्ये लिहायचं. किती, 63,000. का? कारण लायबिलिटी वाढली म्हणजे देणं जास्त असते ना, मग ते आपल्याला देणं कमी करण्यासाठी आपल्याला डिक्रीज मध्ये लिहावं लागेल. त्यानंतर 40,000, 80,000 इन्क्रीज झाले पण लिहायचं कुठं, डिक्रीज मध्ये. त्यानंतर 13 होते, 21 झाले, इन्क्रीज झाला असले तरी पण ते आपल्याला कमी करावं लागणार आहे फ्युचर मध्ये, लायबिलिटी आहे म्हणून इकडं डिक्रीजच्या कॉलम मध्ये 8,000. हे लक्षात. टोटल करून घ्या मग करंट लायबिलिटीचं. 2,23,000 इकडं 3,34,000. हे लक्षात. त्यानंतर आता
हे टोटल करंट लायबिलिटी बर का हे. त्यानंतर आता वर्किंग कॅपिटल काढून घ्या. वर्किंग कॅपिटल कसं काढतो? वर्किंग कॅपिटल ए मायनस बी प्रमाण. ए काय इथं टोटल करंट ऍसेट आणि बी काय टोटल करंट लायबिलिटी. करा मग वजा. 3,33,000 मधून 2,23,000 गेले, राहिले किती? किती राहता तो? 1,10,000. 1,10,000. इकडं 3,74,000 मधून 3,34,000 गेले, राहिले किती? 40,000 ना. 40,000. मग आता इथं वर्किंग कॅपिटलचा विचार करायचं. वर्किंग कॅपिटल बघा 1,10,000 होतं 2014 ला आणि 2015 ला 40 होतं. या वर्किंग कॅपिटलच्या दोन्हीचं कंपॅरिझन करायचं आणि बघायचं चालू वर्षामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत घट झालेली आहे. हे लक्षात, घट झालेली असल्यामुळे काय भविष्यामध्ये आपल्याला फ्युचरमध्ये जे काही दोघातला फरक आहे तेवढा वाढवावा लागेल. भविष्यामध्ये वर्किंग कॅपिटल वाढवावं लागेल म्हणून इथं लिहायचं जिथं कमी आहे. एले समजून घ्यायला इथं कन्सेप्ट का, कारण बघा वर्किंग कॅपिटल ए मायनस बी केलं किती आलं? 1,00,000 आणि 40,000. 1,10,000 आणि 40,000 आलं. मग आता पुढे काय करायचं? 1,10,000 आणि 40,000 मध्ये तुलना करायची कोणतं जास्त आहे. जर समजा चालू वर्षामध्ये जर जास्त असेल ह्या वर्षीच्या तुलनेत वर्किंग कॅपिटल मध्ये तर चांगली गोष्ट आहे व्यवसायासाठी. पण समजा चालू वर्षाच्या तुलनेत मागच्या वर्षीमध्ये वाढ आहे म्हणजे चालू वर्षात घट आहे, अशा वेळेस काय करावं लागेल? तेवढी रक्कम इकडे लिहायची. कुठं? चालू वर्षाच्या जिथं रक्कम कमी आहे तिथं. का लिहायची? कारण 70,000 वर्किंग कॅपिटल कमी झालं या वर्षी. मग ते आपल्याला भविष्यामध्ये जेव्हा आपण वर्किंग कॅपिटल हे करू तेव्हा ते आपल्याला तेवढं 70,000 वाढवलं पाहिजे. हे लक्षात. म्हणून ह्या दोघांचा फरक जिकडे कमी आहे तिकडे लिहा 70,000. लक्षात. पुढे आता 70,000 वाढवावं लागणार आहे म्हणून इकडे लिहिलं आपण. मग त्याबरोबरच इन्क्रीज करावं लागणार आहे ना. इथं घेणं म्हणजे काय? भविष्यामध्ये आपल्याला 70,000 वाढवावं लागणार आहे म्हणजेच इन्क्रीज करावं लागणार आहे. म्हणून इथं वाढवलं की इन्क्रीजच्या कॉलम मध्ये लगेच घ्यायचं. किती? 70,000. हे लक्षात. पण समजा काय करावं लागेल? इथं जर वाढ झाली असती चालू वर्षामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत तर आपल्याला त्या दोघातला फरक इकडे लिहावा लागेल. कारण भविष्यामध्ये जास्त वर्किंग कॅपिटल निर्माण करण्याची गरज पडणार नाही, कमी करावं लागेल म्हणून इकडं. आणि ते कमी करायचं म्हणून डिक्रीजच्या कॉलम मध्ये दाखवावं लागेल. हे लक्षात. हे झालं. तर अशा पद्धतीने याला नाव द्या मग 70,000 काय? डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. हे का लक्षात? म्हणजे चालू वर्षामध्ये 70,000 डिक्रीज झालेली आहे म्हणून डिक्रीज इन हे घेतलं आणि हे 70,000 आपल्याला इन्क्रीज करावं लागणार आहे म्हणून इथं पण घेतलं भविष्यामध्ये. हे लक्षात. ठीक आहे. तर मग डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल टोटल घ्या. मग आता हे टोटल बंद करून टाका. किती? हे 1,10,000 बंद होईल. हे पण 1,10,000 बंद होईल. का होईल? कारण 40,000 होते इकडले इकडे घेतले 70,000. इकडं हे टोटल करा. आता ह्याचं टोटल करा. समजा इथं जर लिहायचं कळणार गेलं तर काय करायचं? दोन्हीची टोटल करायची. ज्या बाजूची बेरीज जास्त आहे आणि दुसऱ्या बाजूची कमी असेल तर दोघातला फरक तिथं लिहून टाकायचा. ज्या बाजूची जास्त आहे आणि ज्या बाजूला कमी आहे त्याच्याच बाजूची जेवढी रक्कम जास्त आहे ती इथं लिहून टाकायची. दोघातला फरक टोटल करा. मग टोटल किती होईल? हे टोटल जर केलं तर 1,71,000 होतील. इकडं पण 1,71,000 नाही तर हे 70,000 लिहिण्याच्या आधी इकडं टोटल करा एवढं होतं. इकडं जर टोटल केलं तर किती होईल? 1,00,000
1000च होईल. मग इकडले आता फरक वजा केलं 1,71 मधून 1,01,000 जर वजा केलं तर राहतात 70,000 फरक. हे लक्षात, तो इथं लिहून टाका, नसता ह्यावरून समजून घ्या, कोणतेही चालतं. हे बंद करून घ्या. टोटल नाव द्यायला बंद करून घ्या. हे लक्षात. हे झालं. आता मी सांगितलं इथं जर वर्किंग कॅपिटल मध्ये चालू वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षीमध्ये जर वाढ असेल, म्हणजे चालू वर्षात जर घट झाली असेल मागच्या वर्षीच्या तुलनेत, तर ते डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल म्हणून लिहायचं. आणि इथं जर डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल असेल तर ते लिहायचं सोर्सेस. हे लक्ष. डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल किती 70,000 लिहून टाका. आता हे झालं. आता आपल्याला काय करावं लागेल, ऍडजस्टमेंट अगोदर आपण सोडून घेऊ. ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय म्हणलंय, 75,000 डिप्रिशिएशन चार्ज केले प्लांट आणि मशिनरीवरती. हे लक्षात, ड्युरिंग 2015 मध्ये. हे लक्षात. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, डिप्रिशिएशन चार्ज करावं लागेल. पण त्याच्या अगोदरही प्रॉफिट अँड लॉसचं जे काही बॅलन्स दिले बॅलन्स शीट मध्ये ते घ्यावं लागेल. आणि मशिनरीचं सुद्धा ओपनिंग क्लोजिंग जे काही दिलेलं आहे. तर बघा इकडं बाय ओपनिंग बॅलन्स 60,000. हे 60,000 कुठं दिले माहितीये का, तर बॅलन्स शीट जर बघितली, बॅलन्स शीट मध्ये दिले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लायबिलिटी साइडला 60,000 आणि 1,00,000. 2014चे 60,000 आहे, ती क्रेडिटला लिहा बाय ओपनिंग बॅलन्स म्हणून 60,000. हे लक्षात. आणि जे काही चालू वर्षाचं आहे ते इकडं क्लोजिंग म्हणून लिहायचं. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. हे लक्षात. आणि इथं प्लांट अँड मशिनरीचं ओपनिंग बॅलन्स इकडे लिहायचं आणि क्लोजिंग बॅलन्स इकडं. पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तसं नाही. जर प्रॉफिट असेल तर क्रेडिटला लिहायचं, कोणता प्रिव्हियस इयरचा. ओपनिंग जो असतो 2014चा तो इकडे लिहायचं आणि क्लोजिंग इकडे लिहायचं. पण ऍसेटला जर असेल तर ओपनिंग इकडं क्लोजिंग तिकडं. बरं का, एवढं लक्षात ठेवा. मग द्या काय घेतला, बाय ओपनिंग बॅलन्स इकडं, क्लोजिंग बॅलन्स घ्या. मग इकडे लगेच खाली 2 तिकडे बाय येईल, इकडे काय येईल 2 क्लोजिंग बॅलन्स. किती दिले, बॅलन्स शीट मध्ये दिले बघा 1,00,000. 1,00,000 घेऊन टाका. हे 1,00,000 लक्षात. त्यानंतर प्लांट अँड मशिनरीचं बी घ्या. बॅलन्स शीट मध्ये दिलेलं आहे बघा किती, 1,40,000 आणि 3,50,000. घ्या इथं 2 ओपनिंग बॅलन्स 1,40,000. हे लक्षात. आणि इकडं बाय क्लोजिंग बॅलन्स किती, तर 2,00,000 एक मिनिट सॉरी दुसरा प्रॉब्लेम होता 3,50,000. 3,50,000 आणि इकडे 1,40,000. हे घ्यायचं, बॅलन्सच घेतले. आता ऍडजस्टमेंट कडे जावा. पहिली ऍडजस्टमेंट काय म्हणते की 45,000 त्या प्लांट आणि मशिनरी वरती
ड्युरिंग 2015 मध्ये चार्ज केलेला आहे. मग घ्या त्याचा परिणाम कुठं कुठं होतो, तर परिणाम 2 ठिकाणी होतो. पहिला परिणाम कुठं होतो, तर पहिला परिणाम एक डिप्रिशिएशन चार्ज केलं तर ते आपला खर्च आहे. खर्च असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक परिणाम होईल आणि दुसरा इकडे डेबिटला झाला की इकडे क्रेडिटला होईल ना, हे लक्षात. मग ऍडजस्टमेंट बघा, घ्या मग इकडं बाय डिप्रिशिएशन लिहिण्याच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसामध्ये घ्या डिप्रिशिएशन. हे लक्षात किती, तर 45,000. आता इकडे झालं क्रेडिटला, दुसरा परिणाम डेबिटला होईल. इकडं टू डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, क्या डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. हे लक्षात किती, तेवढीच रक्कम 45,000. ही झाली पहिली ऍडजस्टमेंट, हे लक्षात. परत पुढे काय सांगितलंय बघा, दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये एक मशिनरीचा तुकडा होता, तो तुकडा 18,000ला विकलाय. पण 18,000ला जरी विकला असला तरी त्याची मूळ किंमत होती त्या तुकड्याची किंवा पार्ट मशिनरीचा असेल त्याची किंमत होती 26,000. आपण इथं समजून घेऊ. आधी मी सांगितलं होतं प्रॉब्लेमच्या सुरुवातीला, पण तरी परत सांगतो बघा. 26,000 मधून सांगितले प्रॉब्लेम मध्ये 11,000 डिप्रिशिएशन, हे कॉस्ट डिप्रिशिएशन राहतात किती, 15,000. हे लक्षात. पण सेल कितीला केलेत, सेल ऑफ पीस कितीला विकले, तर 18,000. म्हणजे ह्या दोघांमध्ये 3,000चा फरक येईल. म्हणजेच या ठिकाणी सांगता येईल काय की कॉस्ट होती 26,000ला, म्हणजे कॉस्ट किती होती त्या मशिनरीची, प्लांट अँड मशिनरीच्या तुकड्याची 26,000. पण त्यावरती मेन्शन केले प्रॉब्लेम मध्ये 11,000 डिप्रिशिएशन. मग 26,000 मध्ये 11,000 गेले राहतात 15,000 ना. पण पुढे सांगितले की ते मशिनरीचा तुकडा 26,000चा जरी असला, डिप्रिशिएशन वजा केला असता, डिप्रिशिएशन बी सांगितले राहतात 15चा विकलाय 18,000ला. मग हे जे आहे 3,000 ते काय आहे, प्रॉफिट ऑन सेल ऑफ प्लांट अँड मशिनरी. हे लक्षात, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर बघा अगोदर काय करावं लागेल, मग सोडून घेते वेळेस अगोदर डिप्रिशिएशन चार्ज करा. हे लक्षात. या डिप्रिशिएशनचं काय, किंवा मग सोल्डची एंट्री करा. प्रॉब्लेम मध्ये काय दिले, पीस ऑफ मशिनरी वॉज सोल्ड. अगोदर विक्रीची दिले, तर विक्रीचे बघा बाय सोल्ड लिहा डायरेक्ट, किंवा सेल्स लिहा. बाय कॅश, आधी बाय कॅश कंसात सोल्ड असे जरी लिहिला तरी चालेल, किंवा मग बाय सेल ऑफ मशिनरी असे लिहिला चालेल. म्हणून बाय कॅश पैसे गेले कंसामध्ये सोल्ड लिहा. कितीला, तर 18,000. आता दुसरी गोष्ट, विक्री केली आहे तुकड्याची मशिनरीच्या, तुकडा चालाय पैसे येऊ लागले तर आपण जेव्हा जेव्हा पैसे येतील तेव्हा आपण त्याची एंट्री कुठं करतो, किंवा मग त्याचा त्या पदाचा विचार कुठं करतो, फंड फ्लो मध्ये. सोर्स आहे, पैसा यायला, फ्लो होईल कॅशचा. हे लक्षात, इनफ्लो आहे, पैसा आला. म्हणजे मग इथं काय की सेल ऑफ मशिनरी किती, 18,000 झाला परिणाम ऍडजस्टमेंट मधल्या. जे काही तुकडा विकलाय प्लांट अँड मशिनरीचा पहिला, त्याबरोबर पुढे आणखी 11,000 डिप्रिशिएशन सांगितले त्याच ऍडजस्टमेंट मध्ये. डिप्रिशिएशन बी मग घ्या इथं काय
बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा मग बाय प्रॉफिट अँड लॉस घ्या किंवा मग डिप्रिशिएशन बी घेतलं चालते. कोणतं इथे घेतले एक प्रॉफिट अँड एक इथे घेऊ द्या. डिप्रिशिएशन कंसात पी अँड एल कोणतेही चालते बघा. किती 11,000 सांगितले ना 11,000. एक इथं झाला परिणाम ऍडजस्टमेंटचा. एकाच ऍडजस्टमेंट मध्ये 3 सांगितले बरं का. पहिला मशिनरीचा तुकडा 18,000ला विकला, मग 18,000 विकला म्हणून इकडे क्रेडिटला. आता प्लांट अँड मशिनरीला कधी लक्षात ठेवा, जर विक्री असेल तर क्रेडिटला येईल आणि जर परचेस असेल तर डेबिटला असेल बरं का. सेल किंवा सोल्ड इकडं आणि परचेस वगैरे असेल तर इकडं बरं का डेबिटला. लक्षात ठेवा. मग पहिला परिणाम काय झाला, मशिनरीचा तुकडा विकला, कॅश आली, विक्री आहे म्हणून 18,000 कंसात लिहिलं. पैसे आले सेल ऑफ मशिनरी हे लक्षात. पुढे दुसरं काय केलं, डिप्रिशिएशन 11,000 सांगितले त्याच ऍडजस्टमेंट मध्ये पुढे, कारण 26,000 मधून 11,000 डेप्रिशिएशन सांगितले. मग 11,000 घ्या, इथं 11,000 लिहिले. दुसरा परिणाम इकडं खर्च आहे कुठं इथं. टू डिप्रिशिएशन खर्च आहे ना म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवा ऍडजस्टेड. टू डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी किती 11,000. हे दुसरी ऍडजस्टमेंट मधल्या दुसरे हे बघितलं. एकाच ऍडजस्टमेंट मध्ये 3 ऍडजस्टमेंट दिल्यासारखे ते झालं. डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 11,000चा परिणाम झाल्यानंतर जी काही दुसरी ऍडजस्टमेंट दिलेली होती त्याच्यामध्ये दुसऱ्याच ऍडजस्टमेंट मध्ये मी सांगितलं किती 3 ऍडजस्टमेंट आहेत. तर आपण केलं किती, तर एक 18,000ची एंट्री केली सेल केलेली, दुसरी डिप्रिशिएशन आकारलेली एंट्री केली, त्यानंतर आपल्याला ह्या 3,000ची एंट्री करावी लागते. कारण 15,000ची वस्तू 18ला विकाला, 3,000 आपला प्रॉफिट आहे हे लक्षात. मग प्रॉफिट असेल तर ते आपलं काय इन्कम आहे ना 3,000. म्हणून 2 परिणाम, एक क्रेडिटला प्रॉफिट ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आणि प्लांट अँड मशिनरीच्या डेबिटला, असे 2 परिणाम त्याचे 3,000चे. इकडे या बाय प्रॉफिट ऑन सेल्स ऑफ मशिनरी हे लक्षात. किती, तर 3,000. त्यासोबत दुसरा परिणाम, आता एक इकडं झाला उत्पन्न हे लक्षात. आता दुसरा परिणाम इकडे डेबिटला होईल. आता एक लक्षात घ्या, ह्या प्लांट अँड मशिनरीला प्रॉब्लेम मध्ये दिलं प्लांट अँड मशिनरी आणि ऍडजस्टमेंट मध्ये, तर सर्व डिप्रिशिएशन असेल, विक्री असेल तर इकडं हे लक्षात, लॉस असेल तर इकडं हे लक्षात. कोण काय डिप्रिशिएशन असेल, सेल्स असेल किंवा लॉस असेल तर इकडं. इकडं काय काय येईल, प्रॉफिट असेल, परचेस असेल हे लक्षात, तर या बाजूला येईल. मग आता 3,000 प्रॉफिट झाले आपल्याला. 15ची मशिनरी आपण 18ला विकल्या म्हणून 3,000 प्रॉफिट झाले. मग इथे लिहा टू प्रॉफिट किंवा डायरेक्ट पी आणि एल पी करा. एवढं लिहा पी अँड एल अकाउंट कंसात प्रॉफिट लक्षात. किती 3,000 हे लक्षात. किंवा इथं जरी लिहिला तरी चालते टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी हे लक्षात. आता हे झालं 3 ऍडजस्टमेंट झाल्या एका दुसऱ्या ऍडजस्टमेंट मधल्या. आता मग एक बंद करू. अगोदर प्लांट अँड मशिनरी अकाउंट बंद करा, त्यानंतर ऍडजस्टेड आणि त्यानंतर शेवटी फंड फ्लो बंद करायचं. कारण का की जे काही ट्रेडिंग प्रॉफिट होईल ते आपल्याला तिकडे दाखवावं लागते फंड फ्लोला हे लक्षात. तर मग घ्या काय बंद करा. आता टोटल क्रेडिटचं टोटल केलं किती 3,50,000 3,50,000 11,000 18,000 आणि 45. तर त्यांचं टोटल होईल किती 4,24,000 होईल. इकडे लिहितो बरं का. आणि डेबिटचं बघा 1,40,000 आणि 3,000 म्हणजे असे किती 1,00,000
43,000 ना, तर वजाबाकी करा. क्रेडिटची इथं जास्त आहे म्हणून क्रेडिट टोटल न बंद करून टाका त्या जास्त आहे ना. किती 4,24,000. इकडे पण 4,24,000. हे लक्षात. आता 4,24,000 मधून 1,43,000 वजा केले असता किती राहता तो 2,81,000. तर त्याला नाव काय द्यायचं टू कॅश कंसामध्ये परचेस. कारण जो काही फरकाची रक्कम असेल, जर समजा इकडली जास्त असते इकडे जर कमी असती तर आपण फरकाच्या रकमेला काय नाव दिलं असतो बाय कॅश कंसामध्ये सेल्स म्हणून. पण क्रेडिटची जास्त आहे डेबिटला लिहावं लागणार आहे फरकाची रक्कम वजा करून, तर टू कॅश घ्यायचं ही खरेदी आहे म्हणून दाखवून टाकायचं. हे लक्षात. म्हणजे बंद होईल. म्हणजे 2,81,000 ने बंद झालं. हे लक्षात. मग आता 2,81,000 ने बंद झाल्यानंतर काय करायला लागल. आता 2,81,000 ने बंद झालं. परचेस म्हणले, मग या परचेसची आपण कॅश टू कॅश कंसात परचेस घेतले. फरकाची रक्कम 2,81,000 आहे. मशिनरी खरेदी केली. मग हे मशिनरी आणि पैसे चालेल. म्हणजेच या ठिकाणी काय होईल आउटफ्लो होईल ना पैशाचा. जसं आपण प्लॅन्ट विकला तेव्हा 18,000 आले म्हणून क्रेडिटला घेतलं, लगेच आणखीन एक परिणाम इथं केला. पण आता इथं फरकाची रक्कम क्रेडिटची जास्त आहे 4,24,000, डेबिटची कमी जे काही रक्कम फरकाची त्याला परचेस कॅश नाव द्यायचं कंसात परचेस किंवा मग टू परचेस जरी नाव दिला तर काही अडचण नाही. किती 2,81,000. मग खरेदी आहे पैसे चालेल म्हणून इकडे घ्या ऍप्लिकेशनला काय परचेस ऑफ प्लॅन्ट. किती 2,81,000. हे लक्षात. हे बंद करून घेतलं. एवढं फक्त ऍडजस्टमेंट. आता आपल्याला आणखीन एक विचार घ्यावा लागेल काय की आपण स्टेटमेंट शोइंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल केलं. इथं करंट ऍसेट करंट लायबिलिटी वजा केली. ऍडजस्टमेंट सोडून घेतलो. पण बॅलन्स शीटला काही पद आहेत. शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल बघा 3 लाख होतं 5 लाख झालं. वाढलंय. पैसा इनफ्लो झालाय. म्हणजे काय एकदम इश्यू ऑफ शेअर्स. हे लक्षात. इश्यू ऑफ शेअर्स कॅपिटल. किती 3 लाख होते 5 लाख झाले. म्हणजे $2 लाख वाढलेत ना. इनफ्लो झालाय 2 लाखाच. जरी तुम्ही वर्किंग कॅपिटल काढलं करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटी त्यानंतर ऍडजस्टमेंट सोडल्यानंतर पद बॅलन्स शीटला चेक करा काही राहिलेत का. हे लक्षात. जर राहिले नसतील तर ठीक आहे मग बंद करत चला. ऍडजस्टमेंट होती आपण ऍडजस्टमेंट सोडून घेतली लगेच हे बंद केलं कारण ह्याची रक्कम आपल्याला इकडे पाठवायची होती. पण हे लक्षात. मग आता राहिलेले पद पण घ्यावं लागेल. शेअर कॅपिटल घेतलं 3 लाख होतं. 3,02,014 होतं ते वाढले 2015ला किती झाले 5 आपण घेतलं जास्त झाले. पैसे इनफ्लो झालाय 2. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिले पण प्रॉफिट अँड लॉस घेतले इकडे बॅलन्स इकडे घेतले काय अडचण नाही. त्यानंतर जनरल रिझर्व 40,000 होते 60,000 झाले. मग मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी वाढले. हे लक्षात. मग वाढले असतील तर जेवढ्यांनी वाढले तेवढे राईट ऑफ करायचं. मग त्याचा हे जे काही बॅलन्स शीट मध्ये दिलेत परिणाम पद त्याचा एकच परिणाम. पण ऍडजस्टमेंट मध्ये जर दिले असतील तर त्याचे 2 परिणाम. बरं मग हा सिंगल पद आहे म्हणून त्याची सिंगलच नोंद होणार. काय तर राईट ऑफ करावं लागेल टू जनरल रिझर्व राईट ऑफ. बघ WO करतो म्हणजे राईट ऑफ. किती 40,000 होतं मागच्या वर्षी जनरल रिझर्व. आता जनरल रिझर्व
कशासाठी आपण उपयोगात आणतो? जनरल रिझर्व्ह म्हणजे प्रॉफिट मधून काही रक्कम आपण बाजूला ठेवतो बरं का, जनरल रिझर्व्हची, का भविष्यामध्ये लागल. मग मागच्या वर्षी काय 60,000 होते, हे लक्षात, सॉरी एक मिनिट बघू द्या. मागच्या वर्षी किती होते? 40,000 होते आणि या वर्षी 60,000 आपण काढलो प्रॉफिट मधून, जनरल रिझर्व्हला काही रक्कम पाठवली, हे लक्षात. आपल्याला वाटलं मागच्या वर्षी 40 लागतील पण या वर्षी आपण 60 काढलो, पण काढायला पाहिजे होते किती? मागच्या वर्षी सारखं 40 पण काढायला पाहिजे होते, हे लक्षात, पण आपण 60 काढलो. दोघातला फरक किती? 20,000 आहे ना. मग ती आपण जास्तीची रक्कम रिझर्व्हला पाठवली ना. मग भविष्यामध्ये काय करावं लागेल? ती रिझर्व्हची रक्कम कमी करावं लागेल 20,000. हे लक्षात, कारण 2014 साली जनरल रिझर्व्हची रक्कम आपण प्रॉफिट मधून किती बाजूला काढून ठेवली होती? 40,000. 2015ला 60,000 काढली. मग आपल्याला इथे लक्षात येते की मागच्या वर्षाच्या तुलनेत चालू वर्षामध्ये जनरल रिझर्व्हला रक्कम जास्त पाठवली, आणि ती रक्कम कुठून पाठवतो? प्रॉफिट मधूनच पाठवतो ना. मग भविष्यामध्ये आपल्याला काय करणार? भविष्यासाठी आपल्याला काय करावं लागते? हे 20,000 कमी करावं लागते. कुठून? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून, कारण प्रॉफिट मधून कमी करावं लागेल ना. इकडले जर कमी केले, जनरल रिझर्व्ह राईट ऑफ केले, तर तिकडलं पण कमी होते जनरल रिझर्व्हची. भविष्यामध्ये 20,000ची रक्कम आपल्याला आणखी कमी करावी लागणार आहे, म्हणून टू राईट ऑफ करा जनरल रिझर्व्ह राईट ऑफ 20,000. लक्षात राईट ऑफ करायची, कारण ही जनरल रिझर्व्हची रक्कम आपण प्रॉफिट मधूनच फ्युचर साठी काढत असतो. म्हणजे ही काढलेली आहे ना, हे लक्षात. हे बघा 40,000 मागच्या वर्षी होते, 60,000 या वर्षी झाले, म्हणजे जास्तीचे 20,000 आपण हे केले ना, प्रॉफिट मधून काढले ना. मग आपल्याला काय करावं लागेल? प्रॉफिट मधून काढले तर भविष्यामध्ये आपल्याला 40,000च लागणार आहे, म्हणून इथंच कमी करायचं, प्रॉफिट मधून कमी करायचं राईट ऑफ. केलं 20,000. त्यानंतर पुढलं पद काय आहे बॅलन्स शीट मध्ये? क्रेडिटार घेतले, बिल्स पेबल घेतले, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पण झाले. ऍसेट लँड अँड बिल्डिंग घेतले का? नाही घेतले, फक्त प्लांट अँड मशिनरीवर ऍडजस्टमेंट होती म्हणून ते सोडून घेतले. लँड अँड बिल्डिंग बघा 1,50,000 होते, 2,70,000 झाले, म्हणजे 1,20,000ची वाढ झाली ना. मग ते काय वाढ झाली तर परचेस, इकडे घ्या मग, परचेस ऑफ लँड अँड बिल्डिंग. परचेस असले की इकडे का हो? कारण पैसे चालेल बर का. किती? तर 1,20,000. आणि इथं परचेस ऑफ प्लांट अँड मशिनरी बर का, मशिनरी राहिलं होतं हेच 1,20,000. आता पद झाले का बघा? लँड अँड बिल्डिंग झालं, प्लांट अँड मशिनरी झालं, स्टॉक पण घेतला होता पद झालं, डेटार्स पण घेतले, कॅश पण घेतले, झालं, सर्व पद झालेले आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? मग प्लांट अँड मशिनरी बंद केलं आपण, त्याचं पण बॅलन्स पाठवून दिलं तिकडं. नसता मग काय करायचं? ऍडजस्टमेंट सोडायचं. ऍडजस्टमेंट सोडून घेतल्यानंतर राहिलेले बॅलन्स शीट मधले पद टाकून घ्या, नंतर अकाउंट बंद करा. पण शेवटी लक्षात ठेवायचं काय बंद करायचं? फंड फ्लो स्टेटमेंट. त्याच्या आधी ऍडजस्टेड प्रॉफिट अँड, आणि त्याच्या आधी बाकीचे राहिलेले. बघा हे बंद केलं, आता हे बंद करू. करा मग बंद. क्रेडिटची बेरीज करा, किती होते? 60,000 आणि 30 इथं लिहितो बघा, 63,000. 63 क्रेडिट. डेबिटची करा 45,000, 11,000, 20,000 आणि 1,00,000. त्यांची जर बेरीज केली तर किती होईल? 1,76,000 होईल का? 1,76,000. हे वजाबाकी करा. मग 1,76,000 म्हणून 63 वजा करा, राहतात 1,13,000. हे लक्षात.
म्हणजे कुठली बाजू आहे जास्त, डेबिटची आहे. हे लक्षात, डेबिटची जास्त आहे, क्रेडिटची कमी आहे. म्हणून आपल्याला जे काही फरकाची रक्कम आहे क्रेडिटला लिहावं लागेल. काय लिहायचं बघा, बाय ट्रेडिंग प्रॉफिट किती, तर 1,13,000. लक्षात, हे झालं ट्रेडिंग प्रॉफिट. इकडे एक परिणाम झाला की आता हे आपल्याला पाठवून द्यावं लागते कुठं, फंड फ्लोला. काय करा, क्रेडिटची बेरीज करा, डेबिटची करा, मोठ्यातून लहान वजा करा. जर क्रेडिटची जास्त असेल, डेबिटची कमी असेल तर त्याला काय ट्रेडिंग लॉस नाव द्यायचं. पण समजा क्रेडिट पेक्षा डेबिटची जास्त असेल तर त्याला नाव काय द्यायचं, ट्रेडिंग प्रॉफिट 1,13,000. आणि हे झाले 1,13,000 प्रॉफिट की त्याचा फंड फ्लोला परिणाम बघा. इकडे क्रेडिटला एक परिणाम इकडे झाला की इकडं त्याच्या विरुद्ध बाजूला काय, ट्रेडिंग प्रॉफिट किती, 1,13,000. कारण ते इनफ्लो आहे ना, प्रॉफिट झाला म्हणजे 1,13,000 इनफ्लो झाले. हे लक्षात, हे तर हे टोटल करून घ्या आता. 1,13,000 इकडे पण 1,13,000. टोटल केलं, डेबिटची जास्त उडाली, क्रेडिटची कमी उडाली. डेबिट मधून क्रेडिट वजा करा. जर डेबिटची जास्त असेल तर क्रेडिटला लिहा बाय ट्रेडिंग प्रॉफिट. हे लक्षात. आणि प्रॉफिट आहे, सोर्स आहे, 1,13,000 येईल ना, मग ते सोर्सेस साईडला लिहा, ट्रेडिंग प्रॉफिट 1,13,000. हे लक्षात. आता बघा, हे पण बंद केलं, आता काय राहिलं, हे बंद. मग करा बंद. हे फक्त टॅली होते बरं का दोन्ही साईड. 2,81,000 आणि 1,20,000 टोटल किती होईल, 4,01,000. बंद होईल. इकडे बघा, यांचं टोटल केल्यानंतर 4,01,000 आणि ते पण बंद होईल. हे लक्षात. कारण ट्रेडिंग प्रॉफिट काही अकाउंट बॅलन्स असेल कोणतं, जर समजा म्हणजे प्लांट अँड मशिनरी असे जे अकाउंट असतील यांचं जे काही बंद केल्यानंतर हे असते बॅलन्स. मग परचेस असेल, कधी कधी सेल्स असेल, हे सर्व आपल्याला इथं दाखवू लागते. जर सेल असेल तर पैसे गेलेत म्हणून इकडं, पण परचेस असेल तर इकडे पैसे चालेत म्हणून. तसंच ट्रेडिंग अँड म्हणजे काय ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस आहे. जर समजा ट्रेडिंग प्रॉफिट झाला तर तो इकडे लिहायचा, पैसे येले सोर्स आहे. आणि जर लॉस झाला तर इकडे लिहायचे, पैसे नुकसान आहेत ना एक प्रकारचे, मग तिकडे. हे लक्षात. आणि दुसरी गोष्ट, हे अशा पद्धतीने टॅली होईल. म्हणजे दुसरी गोष्ट यासाठी म्हणलं, आता हे पद जे टाकत आहे मी, हे पद तुम्हाला फॉर्मॅट मध्ये दिलेले आहेत मी फंड फ्लोच्या. त्याच्यातले पद कोणते पद कुठं टाकले जातात ते एकदा बघा, त्यावरून मग प्रॉब्लेम लक्षात येईल बरं का. तर मग हे पण बंद झालं. याचं टोटल बरोबर आहे का, 2,00,000 आणि 1,13,000 म्हणजे 3,13,000. 3,13,000 मधून 70 ऍड केले त्याच्यात, किती होतात मग, 3,13,000 आणि 70 3,83,000. 3,83,000 आणि 18 4,01,000. याचं टोटल हे पण झालं. तर अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. हे लक्षात. ऍडजस्टमेंट दिल्या होत्या, ऍडजस्टमेंट सोडून घेतलं. समजा सोपं काय, स्टेटमेंट चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटी वजा करा, इन्क्रिमेंट डिक्रीज बघा. हे लक्षात. त्यानंतर सोर्सेस, सोर्स ज्या ज्या मार्गाने पैसे येलेत, इनफ्लो व्हायला कॅशचा, तर इकडं ज्या ज्या मार्गाने पैसे चाललेत आउटफ्लो व्हायला ते इकडं. ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, काही ऍडजस्टमेंट मध्ये डिप्रिशिएशन वगैरे वगैरे दिलं असेल, किंवा काही पद दिलेले असतात लायबिलिटीला, जनरल रिझर्व्ह असेल किंवा प्रपोज्ड डिव्हिडंड असेल, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, हे इकडे पद होतात. खर्चाचे पद इकडे, उत्पन्नाचे पद इकडे.
मग डेप्रिसिएशन असेल संबंधित जर ऍडजस्टमेंट मध्ये काही अकाउंट बद्दल दिला असेल तर ते अकाउंट काढावं लागेल. हे लक्षात. अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम नंबर 2 सांगता येईल. समजून घ्या व्यवस्थितरित्या. राहिलेला प्रॉब्लेम किंवा पुढला प्रॉब्लेम पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके, थँक्यू.